सध्या जगामध्ये रशिया आणि युक्रेन या युद्धाचं वादळ घोंगावते। तिसऱ्या महायुद्धाचं संकट जगावर या ठिकाणी त्याची सावली पडली आणि यात सगळ्यात महत्त्वाचा चर्चेला गेलेला मुद्दा म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेले वैद्यकीय शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेलेले भारतीय विद्यार्थी। हा संदर्भ मी या ठिकाणी यासाठी देतोय की भारतामध्ये शिक्षण व्यवस्था ही नीट जेईई आणि अशा वेगवेगळ्या जीवघेण्या स्पर्धा परीक्षेमधून निर्माण झालेली शिक्षण व्यवस्था आज ग्रामीण भागातील सामान्य मुलांना शिक्षणापासून सातत्यानं वंचित करत आहे। भारतामधून रशियामध्ये युक्रेनसारख्या ठिकाणी शिकण्यासाठी गेलेल्या मुलांच्या पाठीमागे सुद्धा हीच पार्श्वभूमी आहे। भारतातल्या वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये नंबर लागत नाही, वर्णी लागत नाही, म्हणून युक्रेनसारख्या ठिकाणी लाखो रुपये देऊन शिकायचं अशी पाळी अनेक विद्यार्थ्यांवर आलेली आहे। ज्यांच्याकडे पैसे आहेत ते शिकतात, मात्र ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांचं काय? नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आलो आहे लातूर जिल्ह्यातील शिरूळ अंतपाळ या छोट्याशा तालुक्याच्या गावी। खरं तर तालुकासुद्धा म्हणता येणार नाही, एक मोठं खेडं म्हणूयात अशा प्रकारचा दुर्गम आणि ग्रामीण असा भाग। यामध्ये श्रीकृष्ण करिअर अकॅडमी नावाची एक छोटीशी अकॅडमी चालते। या अकॅडमीच्या माध्यमातून आजूबाजूच्या पंचक्रोशीतील अनेक गावातील मुलांसाठी 8वी ते 10वी CBSE पॅटर्न आणि नीट आणि अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी या ठिकाणी करून घेतली जाते। इतक्या दुर्गम भागामध्ये ही अकॅडमी कशी चालते आणि कशा पद्धतीने इथल्या ग्रामीण भागातील मुलांना ज्ञानाचा फायदा होतो, या ज्ञानदानाचा फायदा होतो, हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। चला तर मग जाणून घेऊया कशी चालते ही श्रीकृष्ण अकॅडमी। तर मी इथं आलो आहे आता श्रीकृष्ण अकॅडमीच्या एका या वर्गामध्ये आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर शिकवत आहेत। मला वाटतं भूमितीचा पाठ त्या ठिकाणी चालू आहे, मुलं शिकत आहेत। अतिशय आशादायक अशा स्वरूपाचं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो। सरांकडून जाणून घेऊया, श्रीकृष्ण अकॅडमीचे जे मुख्य संचालक आहेत त्यांच्याकडून तर आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याचबरोबर सरांकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात। सर नमस्कार। नमस्कार सर। हा कोणता वर्ग आहे? 8वीचा वर्ग आहे सर। अच्छा, आणि या ठिकाणी तुम्ही भूमिती वगैरे शिकवत आहात। तुमचं नाव काय सर? गणेश शेटे सर। अच्छा, तर या ठिकाणी आम्ही प्रेक्षकांना सांगितलं की आजूबाजूच्या गावातील कितीतरी मुलं या आपल्या क्लासला येत असतात। आता याचे जे मुख्य संचालक आहेत कामगुंडा सर, त्यांच्याकडे आपण जाणारच आहोत। तत्पूर्वी विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि एकंदर तुमच्या शिकवण्याच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? म्हणजे सर काय विद्यार्थ्यांची जी प्रतिक्रिया आहे त्यामध्ये चांगलीच आहे इथं, कारण एकमेव क्लास असल्यामुळे इथं विद्यार्थ्यामुळे काहीच भरकटत नाहीत विद्यार्थी। इथं सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना इथं त्यांच्या जी कन्सेप्ट असते ते क्लिअर केले जातात विद्यार्थ्यांच्या। विद्यार्थ्यांना पूर्ण रिस्पॉन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कुठलाही गैरसमज राहत नाही अभ्यासाविषयी, आणि अशाच प्रकारे आपण क्लासची संख्या वाढवतो किंवा विद्यार्थ्यांवर आपण एक चांगला रिस्पॉन्स तयार करतो अभ्यासाविषयी। बरं, या आजूबाजूच्या गावातल्या मुलांना आपल्या या अकॅडमीचा, या ट्युशन क्लासेसचा कशा पद्धतीनं फायदा होतो असं तुम्हाला पर्सनली वाटतं? आपल्या काय खेडेगावामध्ये सर आपल्याला जास्तीत जास्त फिरता आपल्याला विद्यार्थ्यांना जे सगळ्यात जास्त अडचण येते ते जाण्या येण्यासाठी सर। बाकीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला लातूरला ठेवणे किंवा अवघड जाते, त्यामुळे आपल्या इथं कमी खर्चामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही बाहेरचं नॉलेज बाहेर न जाता आपल्याला इथलं स्टेट लेवलचं नॉलेज भेटू शकते सर आपल्याला विद्यार्थी क्लासमध्ये। तर सरांच्या बोलण्यामधून हा आशावाद आपल्याला दिसून येतो की लातूरसारख्या किंवा लातूरच्या नंतर पुढे ज्यावेळेस तुम्ही शिकण्यासाठी तुमच्या मुलांना पाठवता किंवा ग्रामीण भागातील मुलं जातात त्यावेळेस त्यांच्या स्पर्धेमध्ये प्रस्थापितांच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठीची तयारी इथे करून घेतली जाते अशी श्रीकृष्ण अकॅडमीचा हा वर्ग बघून माझं सुद्धा मन
बालपणात नक्कीच गेलेला आहे. यासोबत आपले काही बालमित्र आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत ताई. तर ताई, काय सांगशील तुझा अनुभव? काय वाटतं तुला सरांच्या शिकवणीबद्दल किंवा अभ्यासामध्ये तुझी अकॅडमीमध्ये येत असल्यापासूनची प्रगती कशी आहे? काय वाटतं तुझ्या शिकण्याचा अनुभव? खूप चांगलं शिकवतात सर आणि त्यामधून काहीतरी फायदा होतो आहे माझा. मी परगावची आहे, माझं गाव आजनी आहे. नेण्या जाण्याचा प्रॉब्लेम त्यानं होतं आहे. मग सर माझ्या सोयीसारखं माझ्या म्हणण्याप्रमाणे टाईम ठेवतात क्लासचा. खूप चांगलं परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतात मला. बरं. समजा जर ही अकॅडमी नसती तर तुम्हाला कुठे जावं लागलं असतं? काय झालं असतं समजा? आता आम्हाला क्लासेस चांगले अनुभव शिक्षक त्यांनी भेटले नसते. आम्हाला दुसऱ्या गावी जावलं असं वाटत असतं. म्हणजे समस्यांना सामोरं जावं लागलं असतं. तर ही भावना आहेत. आपल्यासोबत काही मित्र आहेत. मित्रा, काय नाव तुझं? कपिल उंबर्गे. कपिल उंबर्गे. काय शिकतोस? कोणत्या वर्गात शिकतोस आता? मी 8वी वर्गात शिकतोय सर. बरं. आणि आता गणिताचा क्लास सुरू आहे इतकं तर मला माहीत आहे. हां. तर गणित अवघड जाते का तुला? नाही शेट्टी सर असल्यामुळं गणित अवघड जाऊ शकत नाही सर. अच्छा, शेट्टी सर असल्यामुळं हां. इतकं आत्मविश्वासपूर्ण तू सांगू शकतोस? हो सर हो. बरं. कसं म्हणशील? म्हणजे आपले हे शेट्टी सर म्हणजे एक अनुभवी शिक्षक आहेत सर. म्हणजे त्याने असताना आम्हाला अडचण येऊ शकत नाही सर. बरं. बाकी अभ्यासामध्ये कशी प्रगती आहे तुझी? अभ्यासामध्ये चांगली प्रगती आहे सर. मार्क तुला वगैरे काय चांगले. बनायचं पुढे जाऊन? MBBS डॉक्टर सर. बरं. आणि तुला हा विश्वास आहे की सरांच्या मार्गदर्शनाखाली तू नीट क्वालिफाय करशील? काय पुढं काय सांगशील याच्यामध्ये? सर सरांच्या मार्गदर्शनामुळे तर मी पुढे क्वालिफाय करू शकतो सर. कारण सर म्हणजे आता ह्या अकॅडमी जर नसती तर आम्हाला खूप असं कुठे लांब जावं लागलं असतं. वर सर असल्याने आम्हाला ते पुढचं जे म्हणजे करिअर जे आहे आम्हाला ते क्वालिफाय म्हणजे करता येऊ शकते सर. बरोबर. तर हा आत्मविश्वास कुठेतरी या अकॅडमीच्या माध्यमातून शेट्टी सरांमुळं, कामगुडा सरांमुळं या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यामध्ये दुणावलेला आहे, वाढलेला आहे. तुम्ही हे पाहू शकता. लातूरसारख्या शहराच्या ठिकाणी चकचकीत इमारतीमध्ये शिकणारी मुलं आणि ग्रामीण भागात या अशा साध्याशा इमारतीमध्ये शिकणारी मुलं ही अत्यंत विरुद्धदर्शी चित्र आहे. आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी मित्र आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय वाटतं, काय अनुभव सांगशील तुझा या अकॅडमीमध्ये शिकण्याचा? इथे आम्हाला आमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर केल्या जातात व मॅथचे जे पण काही फॉर्म्युले वगैरे असतात ते कशा प्रकारे बनलेले असतात व पूर्ण जे डीपमधून इथे नॉलेज भेटलं जातं. कोणतीही कन्सेप्ट इथे असेच घेतली नाही जात व प्रत्येक चॅप्टरच्या नंतर काही वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे फक्त सिलॅबसच नाही घेत तर त्याच्यावर आधारित वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले जातात. अच्छा, अशा प्रकारे ही सगळी परीक्षेची वगैरे तयारी करून घेतली जाते. बरं, किती वर्ष झालं तू या अकॅडमीमध्ये आहेस? मी 8वीला चाले. 8वीपासून. फर्स्टच आहे तू? हां, म्हणजे फर्स्टच. पहिल्याच वर्षात. पुढे कंटिन्यू करणार का 10वी पर्यंत? हो. क्लासमध्ये घेणार आहे तो सर्व रेशो काय असेल बेसच्या रेशोला इक्वल असेल. म्हणजे आता आपण ट्रायंगल PQS पाहू. ट्रायंगल PQS याचा बेस काय आहे? QS. ट्रायंगल PQS चा बेस काय आहे? QS. आहे की नाही? तर हे एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन PQR काढायचं. PQS कुठे आहे? PQS ट्रायंगल दिसला सगळ्यांना? हा PQS ट्रायंगल आहे. आणि दुसरा कोणता आहे? PQR. सर शिकवलेलं समजत आहे असं दुसरे सर शिकवत नाही. हसत खेळत सर शिकवलेलं सगळं समजत. आणि सर जे विचारले त्याचे पूर्ण आन्सर देतात आम्हाला समजावं तसं. सर थोडं इथले क्लासचे सर थोडं डीपमध्ये शिकवत येतं. क्लासचं म्हणजे शाळेचं कसं राहते थोडं वरचं शिकवणं म्हणजे तेवढं समजत नाही. आणि शाळेतले काही क्वेश्चन पडले तर पण सर क्लिअर करतात क्लासचं. या क्लासमध्ये सर सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करतात. सगळे डीपमध्ये जाऊन शिकवतात. असं कवाच झालं नाही की कोणी सरला प्रश्न विचारला आणि सरनी सांगायला. सर हर प्रश्नाचं उत्तर देतात. बरं, या सगळ्या प्रवासामध्ये तुझी कुठली कॉन्सेप्ट जी आधी अवघड वाटत होती आणि आता क्लिअर झाली सांग मला? माझी मॅथची अगोदर खूप कॉन्सेप्ट क्लिअर नव्हत्या. एक पर्टिक्युलर कॉन्सेप्ट? पायथागोरस. पायथागोरसचा हां कोणता काय? पायथागोरसचा थेरम येत नव्हता. ते येत नव्हता मग आता हे न शिकवल्यामुळं सगळं येतं. शिरूळ आनंदपार या गावातील श्रीकृष्ण अकॅडमी या शिक्षण संस्थेला ट्युशन क्लासेसला भेट देण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूजची टीम आली हे समजल्यानंतर काही पालकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, या क्लासेसबद्दल काय सांगाल आमच्या सगळ्या प्रेक्षकांना? क्लास म्हणजे सुरुवात ज्यावेळेस माझी मुलगी त्या बॅचला फक्त क्लासमध्ये
8 ते 10च विद्यार्थी होते सुरुवातीच्या काळात. सुरुवातीच्या काळामध्ये. ज्यावेळेस तिनं 8वीला क्लास जॉईन केला ते इथं 10वीपर्यंत. ओके. तर तिला 10वीला 93 मार्क पडले, म्हणजे टक्के. तिथून मग पुढं सोनवणी कॉलेजला नंबर लागला. मग बेसिक पाया इथंच मजबूत हा, झाला इथंच असं काही म्हणायचं का तुम्हाला? नाही नाही, बेसिक पाया तर इथंच मजबूत झाला. त्याच्यामुळे पुढे ती हा, शिक्षणासाठी करू शकली. हो. बरं, इतर आजूबाजूची जी काही गावं आहेत, इथं समजा शिरोळ अंधपाळमध्ये काही क्लासेस चालत असतील, तर याच्या तुलनेमध्ये या क्लासचं तुम्हाला काय वैशिष्ट्य वाटते? क्लास तर इथे चांगलंच आहे ना सर. इतर क्लासपेक्षा चांगला क्लास आहे. इतर क्लासपेक्षा चांगला आहे, मेहनत आहे. मुलांना. आणि आता आपण आलेलो आहोत श्रीकृष्ण करिअर अकॅडमीचे संचालक योगेश कामगुंडा सरांकडे. तर सरांकडून आपण जाणून घेऊयात की या करिअर अकॅडमीचा इतिहास काय आहे आणि ग्रामीण भागातील मुलांना ज्ञानदानाचं हे व्रत जे त्यांनी हातामध्ये घेतलं आहे, तर या पाठीमागची त्यांची प्रेरणा काय होती आणि गप्पा करणार आहोत. तर सर, काय सांगाल की हा क्लास शिरूर अंधपासारख्या ठिकाणी गेली 10 वर्ष सातत्यानं तुम्ही चालवताय, तर या पाठीमागची प्रेरणा काय होती? मुळात तुम्हाला ही सुरुवात करावी असं का वाटलं? काय पार्श्वभूमी होती या सगळ्या पाठीमागची? सर, पूर्वी मी म्हणजे वेगवेगळे न्यूजपेपर वगैरे वाचन होतं माझं. ओके. त्यावेळी लोकमतमध्ये एक अंक येत होता, ऑक्सिजन म्हणून. ऑक्सिजन युवा. हां, तुम्ही कदाचित वाचलं पण असेल. तर त्याच्यामध्ये एक लेख आला होता, म्हणजे काही MBAचे स्टुडंट त्यांच्या गावात गेले, म्हणजे सर्वेसाठी गेले होते एका अशा ठिकाणी, दुर्गम ठिकाणी. आणि त्यांनी सर्वे केला की इथल्या मुलांचं भविष्य काय आहे. तर त्यांनी सर्वेचा रिपोर्ट असा होता त्यांचा की त्याच्यातले खूप झालं 1-2 मुलं उच्च शिक्षित होतील आणि बाकीची जी मुलं आहेत त्याच्यामध्ये एक 50% साधारण जीवन जगतील आणि 10% गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतील आणि त्याच्यातले एक 4-5% तर अस्सल गुन्हेगार होतील आणि ते शिकूसुद्धा शिकणार नाही आणि ते जेलमध्ये राहतील. असा अहवाल आला. त्यांचा अहवाल आला होता. त्यावेळेस 20 वर्षानंतर पुन्हा त्याच विद्यार्थ्यांना पाठवलं गेलं. 20 वर्षानंतर त्यांनी मोठमोठ्या हुद्द्यावर होते, तरी पण त्यांना त्यांच्या स्कूलनं सर्वेसाठी पाठवलं. तर त्यांना असं आढळलं की तिथले 80% उच्च शिक्षित होते. हा फरक कसं काय झाला? तर त्यांना असं जाणवलं, त्यांच्यातलाच एक व्यक्ती उच्च शिक्षित असलेला एक मुलगी, तिनं तो सर्वे केल्यानंतर कुठे जॉबसाठी गेली नाही, ती त्या ठिकाणी कामासाठी गेली. ती त्या ठिकाणी ते काम करू लागली. हां, ते काम करू लागली आणि तिनं ते परिवर्तन घडवून दाखवलं. मला ती गोष्ट खूप आवडली. आणि दुसरी एक गोष्ट अशी होती, आम्ही लहान असताना आमचे सर त्यांनी स्पीच देताना सांगितलं, प्रभाकरराव कुलकर्णी नावाचे शिक्षक आहेत, खूप तज्ज्ञ व्यक्ती आहेत. त्यांचं स्पीच होतं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ऑल रोड्स गोज टू द रोम. मला वाईट वाटलं, का बरं शिरूळ अंधपाळकडं का नाही? सगळे रस्ते रोमकडं जातात. मी विचार केला या गोष्टीवर की रोमच का? तर रोममध्ये विद्वान लोक आहेत. कुठलं बी शहर नुसतं तिथल्या उंच इमारती इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठं होत नसतं. त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये किती विद्वान जन्माला आले त्याच्यावर होत असतं. मला वाटलं, जर आपल्या गावाला पुढे न्यायचं असेल, आपल्या शहराला पुढे न्यायचं असेल, किंबहुना सुरुवात घरापासून असते आणि पुन्हा देशाकडे जात असते. तर आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला वर्क करावं लागेल. आणि मग मी त्यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो सर. मी असं ठरवलं की आपण द्यायच्या नाहीत स्पर्धा परीक्षा, बंद करायचं. आणि मग मी सुरुवात केली. सुरुवातीला एकटाच होतो. पत्र्याचं एक खोली होती किरायाची, त्या ठिकाणी सुरुवात केली होती. कधी कधी पाऊस यायचा, पाणी गळायचं, आमचे विद्यार्थी बकेट उचलून वगैरे ठेवायचे. पण विद्यार्थी एवढ्या तन्मयतेनं शिकायचे सर. आणि ती बॅच होती नापास विद्यार्थ्याची, पूर्ण बॅच नापास विद्यार्थ्याची. कारण सुरुवातीला मी ज्यावेळेस सुरुवात केलो त्यावेळेस विद्यार्थ्यामध्ये एवढी इच्छा दिसली नाही, पण 5-6 नापास विद्यार्थी भेटले मला. आज मी आनंदानं सांगतो सर, त्या 5-6 पैकी
मी 4 जणाला त्यावेळेस पास करू शकलो. सुरुवात होती माझी. आणि त्याच्यातला एक विद्यार्थी आज CRPFमध्ये आहे. बाकी नंतर मी भरपूर मोठे रिझल्ट दिले, पण ती माझी सुरुवात पहिला होती. रिझल्ट खूप महत्त्वाचा होता. हां, पहिला. आणि त्याच्यानंतर मग मी आमच्या इथं गावामध्ये इथं आश्रमशाळा आहे, तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवायला जायचो. म्हणजे मला असे विद्यार्थी माझे प्रेरणास्रोत होते की त्यांच्याकडं काय घरून इन्व्हायरमेंट नाही, इथं येऊन आश्रमशाळेत शिकतात. त्या पाठीमागची भूमिका मी पाहिली. फक्त त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला मी बेसिक शिकवलं होतं आणि ते सगळे पास झाले. आणि त्या गावाचा पहिल्यांदा रिझल्ट होता की त्यांच्या गावात कुणीतरी पास होत होते. इतकी भीषण अशी शैक्षणिक परिस्थिती होती. शैक्षणिक परिस्थिती होती तिथली. असं गावामध्ये असं काही नव्हतं, पण गावामध्ये चांगले क्लासेस होते, शिकायचे विद्यार्थी. तरी पण एक परिवर्तन झालं, गावामध्ये निकाल बदलायला सुरुवात झाली. 10 वर्षात बऱ्याच वेळा आम्ही मेहनत घ्यायचो, कधी रिझल्ट यायचा नाही. भरपूर मेहनत घ्यायची. माझे विद्यार्थी पहाटे 3ला यायचे कडाक्याच्या थंडीत अभ्यासाला, आणि त्यावेळेस सुरुवात व्हायची त्यांची. पण कधी रिझल्ट यायचा, कधी नाही. कारण कसं आहे, वेगवेगळ्या परिस्थितीतून बॅकग्राऊंडमधनं विद्यार्थी आलेले, कधी त्यांचं बेसिक राहायचं, कधी नाही. तरी पण माझा सातत्यानं मी रिझल्टसोबत तुलना केली सर. ओके. तर मला असं आढळलं की महाराष्ट्रामधल्या कुठल्या बी इन्स्टिट्यूटमध्ये पर्सेंटेज जर रिझल्ट बघितला, पर्सेंटेज म्हणजे तुलना केली बघा स्टुडंटची संख्या आणि त्याच्या तुलनेमध्ये रिझल्ट टक्केवारी. हां, टक्केवारी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता माझी या कोरोनाच्या अगोदर 2018ची बॅच होती. त्याच्यामध्ये माझ्याकडं 28 स्टुडंट होते सर, 10वीचे सेमी माध्यमचे, आणि त्याच्यातले 21 स्टुडंट अबाव 90 होते. हां, 21 स्टुडंट अबाव 90 होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 6 स्टुडंट आउट ऑफ 100 होते. म्हणजे हे एक अशा पद्धतीचं रिझल्टचं विद्यार्थ्यांनी पुढे परंपरा तयार करत गेली. आम्ही कुठली जास्त जाहिरात करत नाही. विद्यार्थी स्वतःच येतात, पालक स्वतः जाहिरात करतात. आणि आता मी काल एक छोटंसं नीटच्या बॅचसाठी हे काढलं होतं बॅनर. तर सगळे विद्यार्थी मला फोन करत होते की सर तुम्ही DP वगैरे बघत नाही, सोशल मीडियावर हे ॲक्टिव्ह राहत नाही, तुम्ही DP बघा. आणि मी त्यांचे ते स्टेटस बघा म्हणले. स्टेटस बघायला सुरुवात केली. तर एका कडकडनं क्लासचं स्टेटस ठेवलं होतं त्यांनी. सगळ्या मुलांनी हो. ॲज अ स्टेटस ठेवलं. नाही, म्हणजे मी जेवढे नंबर बघितले त्याच्यावर तेच स्टेटस होतं, दुसरं स्टेटस दिसलं नाही सर. म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट काय, तर ही जी विद्यार्थ्यांनी प्रेम दिलं, सगळ्यात मोठी ही गोष्ट आहे की विद्यार्थी हेच तुमचं ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. तर विद्यार्थीच तुमची थ्रू माउथ पब्लिसिटी ते आपल्या क्लासेसचं घेऊन जातात. सो या निमित्तानं तुम्हाला हा प्रश्न आहे की इतके सगळे रिझल्ट तुम्ही दिलेत आणि आतासुद्धा स्पर्धेमध्ये, या जीवघेण्या स्पर्धेमध्ये तुमचे विद्यार्थी टिकत आहेत, तर तुमची शिकवण्याची शैली काय होती? तुम्ही खास तुमच्या एक वेगळा तुमचा टीचिंग पॅटर्न क्रिएट केला का? काय सांगाल तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल? आता बरेचसे फॅकल्टी मेंबर्ससुद्धा तुमच्यासोबत आहेत, तर याबद्दल काय सांगाल? आमच्या सगळ्यांची एकच गोष्ट आहे सर, सगळ्यात महत्त्वाची. आम्ही पूर्ण झोकून देतो कामामध्ये. मी सकाळी, आता माझे सकाळी 5 वाजता क्लास आहेत. आता सध्या 5 वाजता स्टार्ट होतात आणि सायंकाळी 8 वाजता यांचा फिजिक्सचा क्लास संपल्यावर थांबतो मी. त्याच्यामध्ये फक्त मला 2 तास वेळ मिळतो. आणि पूर्ण ह्या भागामध्ये म्हणजे मी आत्तापर्यंत 500पेक्षा जास्त विद्यार्थी असतील सर. मी कधी काउंट करायचा प्रयत्न केला नाही, कधी कोणाला सांगितलं नाही, की ज्यांना मी खूप कमी पैशामध्ये आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यातील म्हणजे 70%पेक्षा जास्त फ्री एज्युकेशन दिले. बरं, बरेचदा ग्रामीण भागातील मुलांचा गणित आणि इंग्रजीचा खूप प्रॉब्लेम असतो. ज्यावेळेस मुलं उच्च शिक्षणासाठी पुढे जातात, तर हे चित्र दिसतं की ती मुलं फक्त या 2 विषयामध्ये मागे असतात. तर हा न्यूनगंड कशामुळे तयार होतो ग्रामीण भागासारख्या ठिकाणी? तो इन्फेरिटी कॉम्प्लेक्स बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय करता, याबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं, मॅथमॅटिक्सचं जर विचार केला, मी मॅथमॅटिक्स शिकवतो सर. ओके. मॅथमॅटिक्स ही नेचरची लँग्वेज आहे. निसर्गाची भाषा. हां, निसर्गाची लँग्वेज आहे. तर नेचरला जे बी सांगायचं असेल त्याला मॅथमॅटिक्समध्ये सांगता येतं. त्याला दुसरी लँग्वेज समजत नाही. आणि सेकंड थिंग,
विद्यार्थ्याच्या फ्रिक्वेन्सीसोबत आपली जर फ्रिक्वेन्सी मॅच झाली नाही तर मग विद्यार्थ्यामध्ये न्यूनगंड तयार होतो. आपली फ्रिक्वेन्सी त्यांच्यासोबत मॅच करायला पाहिजे. आपल्याला खाली उतरायला पाहिजे पहिल्यांदा, त्याच्या लेवलला जाऊन विचार करायला. विद्यार्थ्यांमध्ये जाऊन मिसळायला पाहिजे. हां, त्याच्या लेवलवर जाऊन विचार करायला पाहिजे. आपण आपल्यातलं जे टॅलेंट आहे ते कुठंतरी बाजूला ठेवून त्यांच्यासारखं बनायला पाहिजे. तर हा साधेपणा कुठेतरी शिक्षकांच्या अंगी असला पाहिजे. शिकवणुकीचा हा अनोखा पॅटर्न या ठिकाणी कामगुंडा सर सांगतात. तर सर हा थोडासा अनौपचारिक अंगाने असा जाणारा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही. मी तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आलो आणि नाही करायला पाहिजे, पण आपण तुलना केली की लातूरमध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या चकचकीत क्लासेसला पण मी गेलेलो आहे, भेटी दिलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी एक लाऊड असं अंगावर येणारं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, उंची फर्निचर, ग्लासेस, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सोयीसुविधा आणि बरेचदा शिक्षण संस्था चालकांकडून, शैक्षणिक संस्थांच्या चालकांकडून त्याचं भांडवली केलं जातं. मात्र याच्या विरुद्ध चित्र या ठिकाणी दिसतं. तर इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि मुलांच्या शिक्षणाचा काही संबंध आहे का, याबद्दल तुम्हाला काय? सर, माझं मत आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि शिक्षणाचा नक्कीच संबंध आहे. सर, बेटर इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर स्टुडंटला चांगलं शिकायला मिळतं. पण शेवटी ते इन्फ्रास्ट्रक्चर थांबवलेले कोण हे खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्याकडनं जर हेवी फी घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर थांबवता येतं, पण जर विद्यार्थ्याकडनं आपण अशा पद्धतीनं फक्त इन्फ्रास्ट्रक्चरसाठी फीस घेऊ लागलो जास्ती आणि त्याचा जी मुख्य हेतू आहे एज्युकेशन तो बाजूला राहू लागला तर मग ते चुकीचं आहे माझ्या मते. आता आमच्याकडले जे विद्यार्थी असतात त्यांची पेईंग कॅपॅसिटी इतकी कमी असते. सकाळी एक विद्यार्थी माझ्याकडं प्रवेशासाठी आला होता. आता आज सकाळचंच सांगतो. ती महिला आली आणि तिनं सांगितली की सर तुम्ही आहात म्हणून मी शिकवायला धाडू लागले आणि माझी अजिबात शिकवायची ऐपत नाही. मी रोजानं कामाला जाते. मग मी विचारलं फीस वगैरे विचारली, 10वीची किती आहे फीस. मी सांगितलं 7,000 रुपये फीस आहे माझी. मग तिला सांगितलं मी पुढे काय करायचं, पुढे शिकवणार आहात का हे. त्याच्याबद्दल तिनं काय सांगितलं, मी याला ITIला धाडणार आहे, माझी पुढे शिकवायची क्षमता नाही आहे, काही नाही आहे. त्या मुलाला मी जाऊ दिलं आणि त्या महिलेला सांगितलं की तुला जेवढं शक्य होईल तेवढं दे. मुलाला सांग 7,000 रुपये फीस भरली, त्याला वाटायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे तो. तर ही भावना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ही भावना घेऊन या ठिकाणी कामगुंडा सर काम करत असतात. सर, शेवटचा प्रश्न हा आहे या रिगार्डिंग की भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल एकंदर तुमचं मत काय आहे? की बरेचदा खूप मोठी तफावत आढळते, शाळांच्या बाबतीत असेल, शिक्षण पद्धतींच्या बाबतीत असेल, इवन बोर्डाच्या बाबतीतसुद्धा डिस्क्रिमिनेशन असलेलं आपणास दिसतं. CBSE पॅटर्न, स्टेट बोर्ड वगैरे गोष्टी. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर सगळ्यात महत्त्वाचं भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल जर बोलायचं झालं तर सर माझं असं मत आहे आपण कशाच्या आधारे मूल्यांकन करतो हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर माझ्या क्लासचं मूल्यांकन जर इन्फ्रास्ट्रक्चरच्या आधारे केलं तर मी कोसो दूर आहे पुण्यापासून. पण तुम्ही जर माझ्या क्लासचं म्हणजे मूल्यांकन मूल्यव्यवस्थेच्या आधारे केलं. माझ्या क्लासमधली एक विद्यार्थी होती, रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला होता, तिने पाहत होती. तिनं ते एक म्हातारी स्त्री होती, तिला म्हणजे खाली पडले हे सगळे पाहत आहेत आणि ती पळत गेली. तिनं उचललं तिला म्हणजे ऑटोमध्ये बसवलं आणि धाडून दिलं आणि ती आली आणि नंतर सांगितली सर तुम्ही आम्हाला जे शिकवता. आणि तिथं ते सगळे पाहत होते, सगळे असे म्हणजे तिथं सगळे सुदृढ होते, समाजसुधारक म्हणून घेणारे होते. मला वाईट वाटलं सर. पण मला हे बी वाटलं की माझा विद्यार्थी पळत गेला आणि तिला मदत केला. मूल्यव्यवस्था तयार करणारं शिक्षण पाहिजे. मग त्याच्यामध्ये कदाचित काय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण पाठीमागे असू नसू, तो आपल्या आर्थिक क्षमतेचा भाग आहे. पण शून्याचा शोध लावायचा असल्यास आर्यभट्टच लागते सर, दुसऱ्याला जमत नाही. रामन इफेक्ट रामनच देऊ शकते ना, किंवा रामानुजनासारखं दुसरं कोणी बनू शकत नाही. तर मूल्यव्यवस्था किंवा एज्युकेशनची जर तुलना केली त्या भागामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार एज्युकेशन असते सर. आणि त्याच्यावरून आपण एकाला कमी किंवा एकाला जास्त लिहू शकत नाही. आता सरांनी
या ठिकाणी रोमचा संदर्भ दिला. ऑल रोड्स गोज टू रोम, शिरूळ अंतपाळ का नाही, हा खूप क्रांतिकारी विचार होता. आणि या संदर्भातच इंग्रजीमध्ये अजून एक म्हण रोमला घेऊन पॉप्युलर आहे, रोमन एम्पायर नॉट बिल्ड्स इन अ डे, म्हणजे रोमचं साम्राज्य हे एका दिवसात उभं राहिलेलं नाही. अगदी त्याचप्रमाणे ही योगेश सरांची ही जी काही करिअर अकॅडमी आहे, श्रीकृष्ण करिअर अकॅडमी, तीसुद्धा काही एका दिवसामध्ये उभा राहिलेली नाही. सातत्यानं 10 वर्षाचा संघर्ष, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, भौतिक सगळ्याच पातळीवरची अभावग्रस्तता आणि त्यामधून विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द, या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे आज शिरूळ अंतपाळसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थीसुद्धा आत्मविश्वासाने त्यांच्या शिक्षणाच्या संधीकडे पाहतो, भविष्यातल्या रोजगाराच्या संधीकडे पाहतो. तर ही किमया एका ध्येयवादी शिक्षकाने या ठिकाणी करून दाखवलेली आहे. सर, अशी एखादी घटना तुम्हाला आठवते का की तुमच्या क्लासेसचे विद्यार्थी एका मोठ्या कॉलेजामध्ये वगैरे गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष स्पर्धेला सामोरं जावं लागले आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांना न्यूनगंड आला किंवा विद्यार्थी वरचढ ठरले, अशा स्वरूपाची कुठली घटना आहे का, आठवते का? हो सर, मला म्हणजे अशा बऱ्याच घटनांचा प्रत्यय आला आहे. एक वेळेस असं घडलं होतं की फाउंडेशन करण्यासाठी दयानंद कॉलेज, त्याच्यानंतर रिलायन्स या ठिकाणी विद्यार्थी गेले होते माझे. त्या ठिकाणी म्हणजे लातूरमधल्या नामांकित शाळाचे विद्यार्थी होते. पहिले 2 दिवस विद्यार्थी दबून राहिले. त्यांना असं वाटायचं की हे CBSE स्कूलमध्ये मोठ्या शाळेतले खूप चांगली तयारी झालेले विद्यार्थी आहेत, याच्या पुढे आपला निभाव लागणार नाही. पण 2-3 दिवसानंतर त्यांनी थोडासा आपल्यावरचा दबाव झुगारून लावला आणि मग त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलेले अनुभव असे आहेत की ते मला सांगायचे की आम्ही उत्तरं द्यायचे आणि सर प्रश्न विचारायचे, तुम्ही कुठले आहात, आणि ज्यावेळेस आम्ही ते विद्यार्थी सांगायचे आम्ही शिरूळ अंतपाळचे आहोत, त्यांना धक्का बसायचा की एवढ्या ग्रामीण भागातनं त्याचं नावसुद्धा माहीत नाही आपल्याला. बऱ्याच शिक्षकांना नाव माहीत नव्हतं. त्या ठिकाणाहून विद्यार्थी येतो, ते विचारायचे त्यांना CBSE स्कूल का किंवा आणखीन कुठल्या, त्यावेळेस ते सांगायचे की आम्ही स्टेट बोर्डातून आलो आहे, त्यांना धक्का बसायचा. अशा अनेक घटना आहेत. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्ञानदानाचा अखंड अशा स्वरूपाचा जो ज्ञानयज्ञ अशा स्वरूपाच्या ध्येयवादी शिक्षकांकडून चालवला जातो. त्या सगळ्या शिक्षकांना महाराष्ट्र जीवनचा मानाचा सलाम. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जर ध्येयवादी लोकांच्या स्टोरीज असतील तर ते नक्की आमच्यापर्यंत तुम्ही घेऊन या आणि पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी शिरूळ अंतपाळ.